हे नॉर्मल आहे की माझ्या बरोबरच घडतं बरं? सात बायकोची एरेडेम टाकायला पण नशीब लागतं बरं. थोडं काम आवरून येऊन पोहोचलो शौर्यवाडा वाघोली ब्रांचला. एंट्री करतानाच दोन बैल दिसले आणि तिसरा मीच आहे असं म्हणून निघालो आत. एंट्री करताच तुम्हाला गावाकडची आणि आत गेल्यावर शहराकडची दोन्ही फील भेटेल. आतमध्ये बाबा बसले होते आजीची वाट पाहत. आत बसलोच होतो की तेवढ्या वेळात आमची चिकन थाळी आली स्पेशल वर का. थोडी फूड ब्लॉगर सारखी ऍक्टिंग करून बघितली. जमली का नाही ते कळालं तर बरं होईल. रपारप जेवण दाबून घेतलं आणि निघालो साईटवर. साईटवर थोडं गप्पा मारल्या आणि त्यात थोडं इंस्टाग्रामवर लाईव्ह आलो. इंस्टाग्राम लाईव्हची लिंक तुम्हाला अटॅच लिंक मध्ये दिसून जाईल. ती रील बघाल तर तुम्ही आणखी असाल. आज आयुष्यात पहिल्यांदा ट्रॅफिक मध्ये अडकल्याचा फायदा झाला. खतरनाक मॉडिफाईड ओल्ड थार बघितली. थारलवर कमेंट डाऊन बिलो आणि रोडवर फिरत असताना ऍक्सिडेंट आणि रोड जाम करून होणारा राडा दिसला नाही म्हणजे माझा दिवस असा अपूर्ण असा वाटतो. ह्या अशा गोष्टी माझ्यासोबतच घडताय का तुमच्यासोबत पण घडताय? कमेंट करून सांगा बरं मला. मलाच रोज रोज ऍक्सिडेंट दिसता आणि ते रोज तमाशे रोडवरचे. सनसेट एन्जॉय करत परतीच्या प्रवासाला निघालो आणि सगळ्या कॉर्पोरेट मजदुरांची सुट्टी झालेली होती आणि त्यात ते जाम करून उभे होते सोसायटीचे एंट्रन्स. थोडा गप्पा बिप्पा आणल्या सर्वांनी. ब्लॉग इथंच संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जमलंच तर फॉलो पण करून घ्या. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.